तेच तेच कांदे पोहे खाऊन कंटाळा आला ना, इडली डोसा खायला तर नकोचं वाटतं. मग वेगळं रोज उठून खायला करायचं तरी काय? नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. हा पदार्थ आठवड्यातून एकदा आमच्या घरी नाश्त्यासाठी म्हणा, लहान भुकेसाठी म्हणा, किंवा कधी कधी ना भाजीपोळी खायचा कंटाळा येतो, जेवणासाठी देखील आम्ही बनवतो. ती म्हणजे पौष्टिक चटपटीत अशी गव्हाच्या पिठाची उकडपेंडी. जुना पदार्थ आहे, पण विस्मरणात जाऊ नये, कालबाह्य होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आहारामध्ये समावेश करा. महिन्यातून एकदा, महिन्यातून दोनदा. अतिशय पौष्टिक आहे. नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब करा. साहित्य काय काय घेतलं ते बघू. 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप दही, 2 कांदे बारीक चिरून, अर्धा कप पाणी, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या या अशा उभ्या चिरून घ्यायच्या, म्हणजे छान चटपटीत चव येते. 10 ते 15 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 इंच आलं बारीक चिरून घ्यायचं किंवा किसून घ्यायचं, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ, साखर, हळद, जिरं, मोहरी. सगळ्यात आधी गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं. तर 1 चमचाभर साजूक तूप, तेल घेतलं तरी चालेल. तुपाचा स्वाद आणि चव छान लागते आणि जिथे शक्य आहे ना तिथे आजकाल आहे ना मी तुपाचाच वापर करते रोजच्या आहारात. आता यामध्ये हे गव्हाचं पीठ आणि आपण रवा भाजतो ना, अगदी तसं मंद आचेवर आणि एक मंद आचेवर हलकासा तांबूस रंग येईपर्यंत एकसारखं मिसळत भाजून घेणं अगदी गरजेचं आहे. आहा, मस्त खमंग सुवास तरवळलाय, तुम्हाला सांगते. बघायचा रंग देखील बदललाय आणि मस्त एकसारखं खरपूस भाजून झालंय. आता गॅस बंद करायचं. भाजलेलं पीठ बाजूला ठेवूयात. चला आता यामध्ये तेल ॲड करूयात. आपलंच आहे मधुराज रेसिपीचं. फटाक्कन फ्लॅप ओपन होते आणि हे पोरर आहे. हे मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता. 3 चमचे तेल. तेल व्यवस्थित गरम झालं. आता यामध्ये सगळ्यात आधी मोहरी छान चुटचुटली पाहिजे, याचा अर्थ फोडणी खमंग बसली. त्यामुळे मोहरी तडतडेपर्यंत वाट बघायची. हे बघा, मोहरीचे दाणे असे फुटले नाही ना तर ती फोडणी कच्ची बसते आणि दाताखाली आलेली अजिबात छान लागत नाही. जिरं, गॅस आता बारीक करायचा म्हणजे पुढची फोडणी करपत नाही. हिंग, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, हिरवी मिरची, आल्याचे तुकडे. किसलेलं आलं घातलं तरी काही हरकत नाही. आल्याच्या फोडणीचा इतका कमाल सुवास तरवळतो, तुम्हाला सांगते. आता ही फोडणी छान अशी मिसळून झाली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील छान मिसळायचा. अगदी सोनेरी रंगावर नाही, पण हलका मऊ होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा. आहा हा हा, काय दिसतंय, म्हणजे इतका कमाल सुवास दरवळलाय. आणि खरंच मी तुम्हाला सांगते, दही असताना थोडंसं आलं वापरायचं, त्या पदार्थाची चव द्विगुणित होते. आता कांदा छान परतून झाला, मस्त दिसतोय आणि तांबूस वगैरे केला नाही, फक्त हलका मऊ करून घ्यायचा. आता यामध्ये हळद घालूयात. हळदीमुळे उकडपेंडीला रंग खूप सुरेख येतो. थोडीशी वाढीव हळद घातली तरी चालते, कारण दही जातं नाही यामध्ये, त्यामुळे हळदीचा रंग हलकासा मग फिका पडून जातो. हळदीच आपण एक फोडणीत घातली ना अशी की काय कमाल सुवास तरवळतो. आता यामध्ये हे भाजलेलं गव्हाचं पीठ घालूयात. मिसळायचं चांगलं, या फोडणीमध्ये एकजीव करून घ्या. बरं, हे तुम्हाला झटपट व्हावी अशी वाटत असेल ना तर उकडपेंडी करताना ना ज्वारीची करतात, गव्हाची करतात, नाचणीची करतात. ही पिठं भाजून आहे ना बरणीमध्ये भरून ठेवायची आणि जेव्हा हवी तेव्हा उकडपेंडी करायला वापरायची. आणि फोडणीमध्ये जरी पीठ असं मिसळून ठेवलं, फक्त त्यामध्ये कांदा नाही घालता येणार, तरी हे मग प्रीमिक्स तयार होतं. मग फक्त पाणी गरम करायचं, त्यामध्ये मिसळायचं आणि उकडपेंडी तयार. चला आता हे बघा, गव्हाचं पीठ सुरेख असं मिसळून झालं. यामध्ये चवीपुरतं मीठही घालूयात. पिठामध्येच मीठ घाला म्हणजे ते एकसारखं लागेल. साखरही. आता हे मिसळायचं आणि यामध्ये आता दही घालूयात आणि लगोलग पाणी देखील घालायचं. एकजीव करायचं. बघा किती छान फुलली उकड. दही घातलं की वा वा वा, सुरेख दिसते. आणि आता हे चांगलं एकजीव करायचं. आता बघा, हे मस्त असं एकजीव करायचं. बहारदार, वा वा. यामध्ये कोथिंबीरही घालूयात.
याच्यावर आता यामध्ये न पाणी घालायची गरज आहे न दही घालायची गरज आहे, काहीच घालू नका. पण ही उकड चांगली मुरली पाहिजे, म्हणजे शिजली गेली पाहिजे. ही अशी पसरवायची म्हणजे ही पटकन आणि एकसारखी शिजते. यावर झाकण ठेवूयात आणि अगदी मंद आचेवर 5 मिनिटं दणकून आहे ना वाफ काढून घ्यायची. छान वाफवून घेणे गरजेचं आहे, म्हणजे उकड चवदार होते. आहा, मस्त आहे ना. आता जवळपास 7-8 मिनिटं उकड छान वाफवायला ठेवली. धारदार, वा, रंग बघा काय सुरेख आलाय. आणि काय म्हणजे ती चकाकी हवी असते ना उकडला, ती परफेक्ट आली. आणि असं असलं तरी अशी चिवट चिकट दिसत नाही. मस्त अशी सुटसुटीत झाली, म्हणजे घास खाताना घशाला अडकणार नाही. वा. हा 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 हा. आता ही उकड आहे ना, खरंच याला ना लिंबू लागत, न ओला नारळ लागत, काहीच लागत नाही. अशीच खायला बहारदार लागते. मी खरंच सांगते, मनापासून सांगते. नाश्त्यासाठी पौष्टिक काही करायचं असेल, खायचं असेल तर ही गव्हाच्या पिठाची उकड पेंडी करा आणि नक्की आवर्जून खाऊन बघा. वा, बहारदार, वा वा. पुन्हा भेटूयात, पण जाता जाता सबस्क्राईब करा. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.